आज आपण एकच पदार्थ वापरून रक्षाबंधन स्पेशल 2 गोडाचे पदार्थ करणार आहे. करायला अगदी सोपे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये हे पदार्थ तयार करून होतात. जेवढे करायला सोपे आहेत, तेवढेच चवीला सुद्धा अप्रतिम लागतात. तुम्ही जर पहिल्यांदाच बनवणार असेल, तरी सुद्धा मी 100% सांगू शकते, की ही रेसिपी अजिबात न चुकणारी आहे. कारण इथे दिलेले जर प्रमाण तुम्ही योग्य घेतले, तर ही रेसिपी अजिबात चुकणार नाही, याची मी तुम्हाला गॅरंटी देते. आता इथे अर्धा लिटर दूध गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलं होतं. दूध छान गरम झालेलं आहे, पण आपल्याला दूध हे घट्ट पाहिजे म्हणून अगदी गॅस कमी करायचा आणि हे असंच गॅसवर ठेवायचं. आता इकडे 200 ग्राम मी पनीर घेतलेलं आहे आणि ते छान किसणीने किस करून याचा आपल्याला घ्यायचं आहे. आता हे जे पनीर आहे ते मी घरी बनवलेलं आहे. ते तुम्ही अगदी बाहेरून डेअरीमध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होईल ते वापरलं तरीसुद्धा काही हरकत नाही. दूध इकडे बघा छान घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्यापैकी आपलं दूध घट्ट झालेलं आहे. आता यामध्ये आपण जे पनीर घेतलं होतं ते घालून घेऊयात. पूर्ण पनीर घालून घ्यायचं आणि यानंतर त्याला एकदा छान असं हलवून घ्यायचं. तुमच्याकडे घरामध्ये जी मध्यम आकाराची वाटी असेल त्या वाटीने अगदी पाऊण वाटी आपण इथे दूध पावडर याच्यामध्ये घालणार आहोत. आता हे अगदी ऑप्शनल आहे. तुमच्याकडे असेल तर घालायचं, नाही घातलं तरीसुद्धा काहीही हरकत नाही. पण दूध पावडर घातल्यामुळे त्याची जी चव आहे ना, ती अगदी छान होते. तुमच्याकडे असेल तर एकदा घालायचं, नक्की ट्राय करा. आता हे पूर्ण दूध पावडर जे आहे ते आपण अगदी छान मस्त मिक्स करून घेऊयात. आता हे पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत अगदी पाऊण वाटी साखर. साखर घालताना सुद्धा आपण दूध पावडर ज्या वाटीने मोजले होते त्याच वाटीने मोजायचं. यामध्ये गोडाचे जे प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता. आता साखर घातल्यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचं. बघा इथे मस्त असं आपलं छान पूर्ण मिश्रण जे आहे ते घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे. आता अशा वेळी बऱ्याच वेळा काय होतं, हे अंगावर उडण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही एका बाजूने झाकण ठेवायचं आणि एका बाजूने हलवत राहायचं. शक्यतो असं आपण हलवत असताना अंगावर उडणार नाही याची काळजी घ्यायची. आणि आता आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे भांडे वापरणार आहोत ते अगदी जाडबुडाचं पाहिजे किंवा मग नॉनस्टिकचं. कारण त्यामुळे ते अजिबात खाली चिटकत नाही. अगदी पातळ जर भांडं तुम्ही वापरलं तर ते पटकन खाली चिटकण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो जाड तळाचे भांडे वापरायचे. आता इथे बघा मस्त असं छान आपलं जे मिश्रण आहे ते घट्टसर होत आहे. अशा वेळी आपण त्याला सारखं हलवत राहायचं. आता इकडे बघा छान आपण त्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे. तरीसुद्धा याच्यामध्ये आणखी आपल्याला थोडंसं 2 मिनिटाची मला परतायची गरज वाटते. त्यामुळे आणखी छान मी 2 मिनिटं याला परतून घेते. जवळपास आपलं मिश्रण हे तयार होतच आलेले आहे. अशा वेळी याला असंच न सोडता सारखं आपल्याला खालीवर हलवत राहायचं आहे. आता इकडे बघा मस्त असा अगदी 2 मिनिटासाठी मी याला हलवून घेतलं आणि एका बाजूने करते तर ते थोडंसं अलीकडे येते. म्हणजे आणखी याला 2 मिनिटं आपल्याला छान मिक्स करायचं. आता इथे बघा मस्त असं छान एक मध्ये छिद्र पाडायचं आणि ते मिश्रण जे आहे ते पूर्ण असं एकदम पटापट जर एकत्र नाही आलं तर असं समजायचं की आपला कलाकंद आपण तयार करण्यासाठी किंवा मग सेट करण्यासाठी ठेवू शकतो. इथे गॅस बंद करायचा. आता हे मिश्रण एकत्र आलेलं नाही त्यामुळे आपलं हे तयार झालेलं आहे. आता इकडे एका कुठलंही ताट घ्या, प्लेट घ्या किंवा मग तुमच्याकडे केक बनवण्यासाठीचं जे भांडं असेल ते घ्या आणि यामध्ये खाली छान तूप लावून घ्यायचं. आता हे जे मिश्रण आहे ते पूर्ण आपल्याला याच्यामध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. आता जेवढे जाड प्रमाणामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे तेवढा अगदी छान असा याला थोपून आकार द्यायचा. म्हणजेच अगदी आपल्याला पाहिजे तशा प्रमाणामध्ये आपण याला कट करू शकतो. इथे बघा मी एका छान केकच्या ट्रेमध्ये तूप लावून याचा पूर्ण काढून घेतलेला आहे आणि हे आता आपल्याला अगदी असं 15 ते 20 मिनिटासाठी सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. आता याला छान आकार देऊन झाला की मग याला आपल्याला फ्रीजमध्ये किंवा फॅनखाली ठेवायची अजिबात गरज नाही. अगदी नॉर्मल वातावरणामध्ये आपण हे 15 ते 20 मिनिटामध्ये ठेवलं होतं. मस्त अशा छान याच्या आता वड्या पाडून घ्यायच्या. बघा तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये किंवा मग जेवढ्या पाहिजे तेवढ्या मोठ्या-मोठ्या तुम्ही याच्यामध्ये वड्या पाडू शकता. इथे मी मस्त अशा छान याच्या वड्या पाडून तयार केलेल्या आहेत. बघा आपला एकदम मस्त असा कलाकंद तयार झालेला आहे. अगदी बाहेरच्या सारखा आणि
एकदम मऊसूत हा कलाकंद तयार होतो. तुम्हाला पाहिजे असल्यास थोडासा घट्ट किंवा पातळ जर पाहिजे असेल तर तुम्ही तशी ती चाचणी ठेवू शकता. अगदी योग्य प्रमाणात आणि एकदम छान असा आपला इथे मऊसूत कलाकंद तयार झालेला आहे. हा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता दुसरी रेसिपी म्हणजेच आपण बनवणार आहोत ती पनीरची जिलेबी. अगदी मस्त अशी रसरशीत ही जिलेबी तयार होते. चला तर इथे एक कढई गॅसवर ठेवली आहे. यामध्ये आपण 1.5 वाटी साखर घालून 1 वाटी पाणी घातलेलं आहे. आता गॅसची फ्लेम अगदी मीडियम करून आपल्याला या साखर आणि पाणी असंच ठेवायचं आणि याला छान एकदा मिक्स करून घ्यायचं. तोपर्यंत इकडे बघा मी 200 ग्राम पनीर घेतलेलं आहे. हे घरी बनवलेलं पनीर आहे. अगदी हाताने बारीक कुस्करून ते आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे. मिक्सरचं भांडं हे आपण शक्यतो मोठंच वापरायचं आहे. आता हे पनीर जे आहे ते तुम्ही अगदी बाहेरचं सुद्धा वापरू शकता. आता ज्या वाटीने साखर घेतली होती त्याच वाटीने 1 वाटी आता मैदा इथे या पनीरमध्ये टाकून घ्यायचा आणि त्याच वाटीने 1 वाटी दूध आपण यामध्ये घालून घेऊयात. आता यानंतर आपण घालणार आहोत तो म्हणजे बेकिंग पावडर. अगदी पाव चमचा आपण इथे बेकिंग पावडर आणि पाव चमचा यामध्ये रंग घातलेला आहे. जिलेबीचा जो रंग असतो तोच याच्यामध्ये घालायचा आहे, म्हणजे जिलेबीला रंग अगदी छान येतो. आता हे पूर्ण मिश्रण आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. इथे दाखवल्याप्रमाणे बघा किती छान आपलं तयार झालेलं आहे. इकडे मस्त पाण्याला सुद्धा छान उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये 3 विलायची मी इथं ठेचून घातलेली आहे आणि अगदी चिमूटभर आपण याच्यामध्ये केसर घातलेलं आहे. यामुळे याला रंग अगदी छान येतो आणि याला छान अशी मस्त 2 ते 3 मिनिटासाठी उकळी काढून घ्यायची आहे. आता इथे बघा मस्त आपल्याला याची अशी चाचणी करायची नाही, पण हे जो पाक आहे तो हाताला अगदी छान चिकट होईपर्यंत म्हणजे चिपचिपा होईपर्यंत इथे दाखवल्याप्रमाणे करून घ्यायचं आहे. म्हणजेच आपली जी जिलेबी आहे ती अगदी छान तयार होते. खूप असा घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही आपल्याला याच्यामध्ये ठेवायचे. पाण्याचे जे प्रमाण आहे ते अगदी कमी करून घ्यायचे आहे. इकडे मस्त तेल तापत ठेवलेलं आहे आणि इकडे जिलेबीसाठी एक पायपिंग बॅग मी घेतलेली आहे. ही नसेल तर तुम्ही अगदी कुठलीही प्लास्टिक वापरू शकता. अगदी त्याच्यामुळे जी जिलेबी आहे ती टाकायला खूप सोपी जाते. आता ती ग्लासमध्ये घालून त्याच्यामध्ये छान जिलेबीचं मिश्रण घालून घेतलेलं आहे आणि यानंतर त्याला आपल्याला किती प्रमाणात जाड जिलेबी पाहिजे एवढा कट देऊन घेतलेला आहे. मस्त आपली छान अशी बघा बाहेर मस्त जिलेबी पडताना दिसते. आता अगदी तेल मध्यम गरम झालं की मग इथे दाखवल्याप्रमाणे त्यामध्ये छान जिलेबी टाकून घ्यायची. पायपिंग बॅगमुळे जिलेबी टाकायला अगदी सोपी जाते आणि झटपट होते. आता अगदी मध्यम गॅसवरच आपण ही पूर्ण प्रोसेस करायची आहे, म्हणजे जिलेबी पटकन करपत नाही. अगदी छान दोन्ही बाजूनी शेकून घ्यायची आणि यानंतर आपण ही जी जिलेबी आहे ती पाकामध्ये घालून घ्यायची. इथे बघा मस्त छान आपली जिलेबी एका आपण खालीवर करून घ्यायची. यानंतर मस्त यातलं तेल निथळून घ्यायचं आणि यानंतर पाकात टाकून घ्यायची. पाकाला सुद्धा रंग छान आलेला आहे आणि आपल्या जिलेबीला सुद्धा याच्यामुळे रंग अगदी सुंदर येतो. अगदी मिनिटभर याच्यामध्ये आपल्याला जिलेबी ठेवायची आणि यानंतर बाहेर काढून घ्यायची आहे. बघा मस्त अशी छान आपली रसरशीत जिलेबी तयार